उपमुख्यमंत्री अजित पवारांचा काल विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आणि या घटनेनंतर बारामती विमानतळ चर्चेत आलं। मात्र गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक मान्यवरांना घेऊन आलेली 11 हेलिकॉप्टर मात्र आज बारामती विमानतळाच्या रनवेवरच उतरली। मात्र काल याच रनवेवर लँडिंगचा प्रयत्न करणारं अजित पवारांचं विमान दुर्घटनाग्रस्त झालं आणि या अपघातानंतर इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टीम, टेबल टॉप रनवे, हवाई वाहतूक सुरक्षा असे अनेक मुद्दे चर्चेत आले। पण बारामतीचं हे विमानतळ नेमकं कसं आहे? बारामती विमानतळाच्या त्याचं रनवेवरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आफताब शेख यांनी। मी सध्या बारामती विमानतळाच्या आतील परिसरामध्ये आणि याच ठिकाणी खरं तर हा माझ्या पाठीमागे जो रनवे दिसतोय त्याच रनवेवरती उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान जे आहे ते काल उतरणं अपेक्षित होतं। मात्र दुर्दैवानं 8:46 काल या विमानतळाच्या रनवेवरती विमान लँड होण्यापूर्वीच अजितदादांच्या विमानाचा अपघात झाला, ज्यामध्ये दुर्दैवानं अजितदादांसह इतर 4 जणांचा मृत्यू झाला। खरं तर बारामती विमानतळ हे अगदी छोटंसं विमानतळ आहे आणि माळरानावरती हा विमानतळ जे आहे ते स्थापन करण्यात आलं आहे। विशेषतः पायलट्सना प्रशिक्षण देण्यासाठी या विमानतळाचा वापर जो आहे तो होतो आणि याशिवाय VIP मुवमेंटसाठी देखील या विमानतळाचा अनेक वेळा वापर होत असताना पाहायला मिळतं। खरं तर अजितदादांची राजकीय कारकीर्द याच बारामती शहर आणि जिल्ह्यातून झाली आणि त्यामुळं या विमानतळाचा अनेक वेळा वापर अजितदादाच नाही तर संपूर्ण पवार कुटुंबियांनी अनेक वेळा पाहायला मिळालं। मात्र दुर्दैवानं काल VTSSK हा जो चार्टर विमान निघालेला होता अजितदादांना घेऊन, त्याचा 8:46 या समोर दिसणाऱ्या रनवेला लँड होण्याच्या पूर्वीच झाला। खरं तर भारतीय एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो ही संस्था या संपूर्ण प्रकाराचा, या घटनेचा तपास जी आहे ते आता पुढे करते। ब्लॅक बॉक्स जे आहे ते फॉरेन्सिक टीम असतील, AIB असेल, यांनी सगळ्यांनी जप्त केलेला आहे आणि त्यामुळे त्याची अपघाताचं नेमकं कारण काय हे समोरच येईल। मात्र या अपघातामुळे बारामती विमानतळ असेल, इन्स्ट्रुमेंटिंग लँडिंग सिस्टीम असेल किंवा टेबल टॉप रनवे असेल, हे असे अनेक हवाई वाहतूक सुरक्षेचे मुद्दे जे ते चर्चेत आलेले आहेत। खरं तर टेबल टॉप रनवे जो आहे तो एखाद्या पठारावरती असून त्याच्या टोकांना उतार किंवा दरीसारखा खोलगट भाग असतो आणि त्यामुळे डोंगराळ भागात किंवा टेकड्यांवरती असलेल्या या रनवेमुळं जमीन जी आहे ती समान पातळीवर असल्याचा भास होऊ शकतो आणि त्यामुळं अपघात होण्याची शक्यता आहे जी भासली जाते। त्यामुळं अशाच पद्धतीचा हा रनवे असल्या कारणानं अजितदादांचा अपघात जो आहे तो झाल्याची एक शक्यता जी आहे ती या निमित्तानं वर्तवली जाते। मात्र बारामतीचं हे विमानतळ जिथं अजितदादांनी आपली राजकीय कारकिर्दीत अनेक वेळा टेक ऑफ अँड लँडिंग केलं असेल, मात्र दुर्दैवानं कालचं लँडिंग करत असताना त्यांच्यासह 4 जणांचा मृत्यू जो आहे तो या ठिकाणी झाला। तर हे पाठीमागं दिसलेला हाच रनवे ज्या ठिकाणी अजितदादांचं विमान काल 8:46 उतरणं अपेक्षित होतं। मात्र दुर्दैवानं या रनवेवरती पोहोचण्याच्या आधीच 100 ते 200 मीटर अंतरावरती, जवळपास 2 ते 2.5 किलोमीटर अंतरावरती असलेल्या माळरानावरती हा विमानाचं क्रॅश लँडिंग झालं आणि त्यांचा मृत्यू जो आहे या अपघातामध्ये झाला। कॅमेरा पर्सन अयुब कागदीसह आफताब शेख, ABP माझा, बारामती एअरपोर्ट। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.